टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन आपल्याला ड्रॉ करायला कोणी सांगत नाही, पण त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यूज आणि थेरॉटिकल राईट नोट ऑन असा प्रश्न येऊ शकतो. तर टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन ऍक्च्युली प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनला फोल्डिंग, लूपिंग, कॉइलिंग वगैरे केलं तर सेकंडरी स्ट्रक्चर मिळतं. जसं सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये पॉलिपेप्टाइड चेन्सला आपण स्पायरल राईट हँडेड स्पायरल कंडिशन मध्ये त्याला ट्विस्ट करतो आणि अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर मिळतं, किंवा खूप साऱ्या पॉलिपेप्टाइड चेनला साइड बाय साइड पॅरलल ठेवून मग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर मिळतं. तर प्रायमरी स्ट्रक्चरला थोडंसं मॉडिफाय केलं, कॉइलिंग, लूपिंग, फोल्डिंग केलं की सेकंडरी स्ट्रक्चर मिळतं, आणि सेकंडरी स्ट्रक्चरला पुन्हा फोल्डिंग किंवा लूपिंग वगैरे केलं तर आपल्याला टर्शियरी स्ट्रक्चर मिळतं. मग आता टर्शियरी स्ट्रक्चरची डेफिनेशन आहे की थ्री डायमेन्शनल शेप. The three-dimensional shape adapted by entire polypeptide chain is known as tertiary structure of protein. जे पॉलिपेप्टाइड चेन आहे त्या पॉलिपेप्टाइड चेनला थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर मिळालं की ते जे काय थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल त्याला आपण म्हणतो टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ऍक्च्युली बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर जे आहे सेकंडरी स्ट्रक्चर हे टू डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, आणि मग त्याचं फोल्डिंग वगैरे केलं की थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर मिळेल. मग ते जे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. द थ्री डायमेन्शनल शेप अडॅप्टेड बाय द एंटायर पॉलिपेप्टाइड चेन्स इज नोन ॲज टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता इन टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन these polypeptide chains are folded in such a way that they have intermolecular force of attraction, किंवा they are arranged in such a way that they have more stability, they have force of attraction between these layers or between these secondary structures. Then in this structure polypeptide chains are folded in a particular manner to get stability, and also it produces the attractive interaction with aqueous environment of cell. तर सेल मध्ये जो aqueous पार्ट असतो प्लाझ्मा वगैरे, तर त्याच्यामध्ये सुद्धा याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असायला पाहिजे. तर इन थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर द पॉलिपेप्टाइड चेन्स आर फोल्डेड टू गेट स्टॅबिलिटी. हे जे पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत त्यांना स्टॅबिलिटी मिळण्यासाठी त्यांचं फोल्डिंग केलं जातं, आणि त्या फोल्डिंगमुळे असं म्हणजे स्टॅबिलिटी तर मिळते, पण त्याच्या सोबतच सेलमध्ये जे ॲक्वियस एन्व्हायरमेंट आहे, ॲक्वियस रिलेटेड पार्ट आहे, तर त्याच्यामध्ये पण हे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करू शकलं पाहिजे. तर ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन दीज आर द रिझल्ट्स ऑफ टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. म्हणजे टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचं एक्झाम्पल म्हणजे ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन. जसं ग्लोब्युलर प्रोटीन जे असतं एकच पॉलिपेप्टाइड चेन अशी, आता समजा आपण एक असं धाग्यासारखं स्ट्रक्चर काढलं तर ते असेल प्रायमरी स्ट्रक्चर, आणि मग त्या धाग्यासारख्या स्ट्रक्चरला जर आपण असं कॉइलिंग केलं म्हणजे हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, ते झालं सेकंडरी स्ट्रक्चर, किंवा पॅरलल अरेंजमेंट केली तर हे झालं सेकंडरी स्ट्रक्चर, बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर. आता या बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चरला फोल्ड करा. म्हणजे आपण एक इन शॉर्ट असं हे करू शकतो, इमॅजिन करू शकतो की एक धागा आहे, धागा म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर, आणि त्या धाग्याला पीळ देऊन आपण मोठी दोरी सारखं काहीतरी विणलं तर ते असेल सेकंडरी स्ट्रक्चर, किंवा धागे असे आजूबाजूला ठेवून ते जर विणलं तर कापड जे तयार होईल, सिंगल लेअरचं कापड जे तयार होईल ते बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर. मग ते जे काय कापड तयार झालेलं आहे किंवा दोरी तयार झाली की असे दोन चार दोऱ्या एकत्र घेऊन त्याला फोल्ड केलं तर ते होईल टर्शियरी स्ट्रक्चर. किंवा जे कापड आहे सिंगल लेअरचं, जसं रुमाल असतो त्याला आपण फोल्ड करतो आणि त्याची घडी घालतो, मग ते जे घडी घालून थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर मिळेल त्याला म्हणणार आपण टर्शियरी स्ट्रक्चर. तर टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये हे जे आता अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आहे तेच पुन्हा 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 जर रिपीट होत गेलं, एक अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, मग दुसरा अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, मग तिसरा अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर, यांच्यामध्ये सारखं पुन्हा कॉइलिंग लूपिंग होत गेलं तर असा एक इलिप्टिकल ओव्हल टाइपचा शेप तयार होईल. ते जे प्रोटीन असेल त्याला आपण म्हणतो ग्लोब्युलर प्रोटीन. आणि हे फायब्रस प्रोटीन जे असं बंडल ऑफ फायबर्स, बंडल ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर, बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर जे आहे ते बंडल रिपीट झालं तर त्याच्यातून जे तयार होईल त्याला आपण म्हणतो फायब्रस प्रोटीन्स.
तर ग्लोब्युलर प्रोटीन्स अँड फायब्रस प्रोटीन्स दीज आर रिझल्ट्स ऑफ टर्शियरी स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन किंवा ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन आर एक्झाम्पल्स ऑफ टर्शियरी स्ट्रक्चर्स ऑफ प्रोटीन. मग आता प्रायमरी स्ट्रक्चरला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. मग आता सेकंडरी स्ट्रक्चर वरून टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये येत असताना दोन लेयर मध्ये कुठले कुठले बॉन्ड असू शकतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेकंडरी स्ट्रक्चर्स मध्ये कुठले बॉन्ड असू शकतात जेणेकरून त्याचं रूपांतर टर्शियरी स्ट्रक्चर मध्ये होईल. तर टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज स्टॅबिलाइज्ड बाय डायपोल डायपोल इंटरॅक्शन. म्हणजे एक सेकंडरी स्ट्रक्चरची लेअर, दुसरी सेकंडरी स्ट्रक्चरची लेअर, तिसरी सेकंडरी स्ट्रक्चरची लेअर आणि यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकतं. जसं आपण CO आणि NH बॉन्ड मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग पाहिली तर CO मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असत नाही. मग त्या ठिकाणी जे असेल त्याला आपण डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणतो आणि डायपोल डायपोल इंटरॅक्शनचाच एक हायएस्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. तर टर्शियरी स्ट्रक्चर इज स्टॅबिलाइज्ड बाय either dipole dipole interaction or hydrogen bonding or London force of attraction. म्हणजे लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक लेअर नॉन पोलर आहे, दुसरी लेअर नॉन पोलर आहे तर त्यांच्यामध्ये लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऍसिटेट आयन अँड अमोनियम आयन प्रेझेंट इन साइड चेन ऑफ दिस पेप्टाइड लिंकेजेस. जसं साइड चेन मध्ये जसं आपण पाहिले की ग्लायसिन मध्ये साइड चेन नाहीये, फक्त हायड्रोजन आहे. अलानाइन मध्ये साइड चेनच्या ऐवजी CH3 ग्रुप आहे. मग आपण म्हणतो की बेसिक अल्फा अमिनो ऍसिड, ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड, तो जो हायड्रोकार्बन पार्ट असतो त्याच्यामध्ये COOH ग्रुप इन्व्हॉल्ड असेल तर ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड, जसं ऍस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड. किंवा त्याच्यामध्ये जर का NH2 ग्रुप आले असतील, अर्जिनाइन, लायसिन वगैरे, तर ते बेसिक अल्फा अमिनो ऍसिड असेल. तर तो जो कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे त्याचं जर आयनायझेशन झालं तर COO- आणि NH2 चं आयनायझेशन झालं तर NH3+, कारण याच्यातला हायड्रोजन इकडे येणार आहे. मग एका अल्फा अमिनो ऍसिड मधल्या साइड चेनचा आयोनिक पार्ट मध्ये निगेटिव्ह आयन एनायन आणि दुसऱ्याचा पॉझिटिव्ह आयन कॅटायन यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते असेल इलेक्ट्रोस्टॅटिक टाइपचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आयोनिक बॉन्डचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस अँड कोव्हॅलंट फोर्सेस. दोन सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये कोव्हॅलंट फोर्सेस असू शकतात किंवा त्यालाच आपण म्हणतो डायसल्फाइड बॉन्ड्स. डायसल्फाइड बॉन्ड्स म्हणजे एक पॉलिपेप्टाइड चेन, दुसरी पॉलिपेप्टाइड चेन, सेकंडरी स्ट्रक्चर आणि त्यांच्यामध्ये डायसल्फाइड बॉन्ड हा स्पेशली सिस्टीन नावाच्या अल्फा अमिनो ऍसिड मध्ये असतो. सिस्टीन मध्ये जो R ग्रुप आहे तो R ग्रुप असतो CH2SH आणि याच्यामधला हायड्रोजन निघून गेला की त्याचं होतं ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन होऊन सिस्टीन मधल्या SH ग्रुपचं, त्याला मर्कॅप्टाइल किंवा थायो अल्कोहोल ग्रुप पण म्हणतात, मग त्याचं ऑक्सिडेशन होऊन ही डायसल्फाइड लिंकेज तयार होते टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये. तर इन टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन it is stabilized by dipole-dipole interaction or hydrogen bonding or London forces or covalent bonds or electrostatic force of attraction. तर हे होतं टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्याच्यानंतर आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. सर्वात जास्त लेव्हलचं म्हणजे हायएस्ट लेव्हलचं स्ट्रक्चर जे आहे प्रोटीनचं ते आहे क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त polypeptide chains are folded to get complex 3-dimensional structure. It is known as quaternary structure of protein. तर when 2 or more polypeptide chains are folded to give complex 3-dimensional structure, it is quaternary structure of protein. Quaternary structure of protein. When 2 or more polypeptide chains are folded to give complex
dimensional structure, complex 3-dimensional structure, then it is known as quaternary structure of protein. Quaternary structure of प्रोटीन. या क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन मध्ये जे इंडिव्हिज्युअल पॉलीपेप्टाइड चेन्स असतात त्याला म्हणतात सब युनिट्स ऑफ ओव्हरऑल प्रोटीन. ओव्हरऑल पूर्ण प्रोटीन मध्ये जसं आपण म्हणतो की 2 पॉलीपेप्टाइड चेन असतील किंवा 3 पॉलीपेप्टाइड चेन असतील किंवा 4 पॉलीपेप्टाइड चेन असतील तर प्रत्येक पॉलीपेप्टाइड चेनला काय म्हणतात सब युनिट ऑफ दॅट ओव्हरऑल प्रोटीन. ओव्हरऑल प्रोटीनचे त्याला म्हणतात सब युनिट. तर each polypeptide chain is known as subunit of overall protein. ग्लोब्युलर प्रोटीन मध्ये आपण पाहिलेलं आहे की हिमोग्लोबिन हे एक्झाम्पल आहे. हिमोग्लोबिन इज मेड अप ऑफ 4 सब युनिट्स. हिमोग्लोबिन मध्ये 4 वेगळे सब युनिट्स असतात म्हणजे 4 वेगळे पॉलीपेप्टाइड चेन्स असतात. दीज पॉलीपेप्टाइड चेन्स आर folded or they are folded to each other, folded with each other to get a compact structure of hemoglobin. तर त्याच्यामध्ये 4 वेगळे सब युनिट्स असतात आणि ते 4 वेगळ्या सब युनिट मध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं जेणेकरून हिमोग्लोबिनला कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर मिळतं. हिमोग्लोबिनचं काम असतं ऑक्सिजन कॅरियरचं. मायोग्लोबिनचं काम असतं ऑक्सिजन स्टोरेजचं. मग हिमोग्लोबिन तेव्हाच काम करू शकतो, ऑक्सिजन कॅरी करू शकतो जेव्हा 4ही सब युनिट सोबत असतील. एकही युनिट सब युनिट सोबत नसेल तर ऑक्सिजन कॅरियरचं काम हिमोग्लोबिनला करता येत नाही. तर हिमोग्लोबिन कंटेन 4 सब युनिट्स. हिमोग्लोबिन consist of 4 subunits. These subunits are called heme. These subunits are called heme. These subunits are held together by strong intermolecular force of attraction to get compact structure to hemoglobin. Compact 3-dimensional structure to hemoglobin. नंतर hemoglobin function as oxygen carrier. ऑक्सिजनला कॅरी करायचं काम हिमोग्लोबिन करत असतं. Hemoglobin can work with 4 subunits.
only with 4 subunits only. If one of these subunit, one or more subunits are not present there, hemoglobin cannot carry oxygen. Denaturation of protein. Denaturation म्हणजे जे नॅचरल नाही, डी म्हणजे रिमूव्हल, म्हणजे नॅचरलला काहीतरी डिस्टर्ब करणे, त्याला आपण म्हणतो डिनॅच्युरेशन. Denaturation of protein. When proteins are in contact with acid or base or high temperature or by vigorous agitation, the non-covalent bonds responsible for specific three-dimensional shape of protein, they are disturbed and it is known as denaturation of protein. म्हणजे जेव्हा प्रोटीन ऍसिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील किंवा अल्कली बेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील किंवा हाय टेम्परेचरला एक्सपोज होतील किंवा व्हिगरस ऍजिटेशन, घुसळल्या जातील, खूप व्हिगरसली स्टर केल्या जातील, तर त्यावेळेला कोव्हॅलंट बॉन्ड सोडून इतर जे बॉन्ड्स आहेत, जसं हायड्रोजन बॉन्डिंग असेल, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल किंवा वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, तर हे जी बॉन्डिंग आहे नॉन कोव्हॅलंट बॉन्डिंग, जी रिस्पॉन्सिबल आहे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन साठी, तर ती बॉन्डिंग डिस्टर्ब होते आणि ती जी डिस्टर्ब होणे आहे त्यालाच आपण म्हणतो डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. तर डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन्स इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेस, ऑर बेसलाच आपण अल्कली म्हणू शकतो, ऑर ऍट हाय टेम्परेचर ऑर बाय विगरस ऍजिटेशन, दी नॉन कोव्हॅलंट बॉन्डिंग विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी स्पेसिफिक शेप ऑफ प्रोटीन get disturbed, it is known as denaturation of protein. मग denaturation of protein मुळे काय होतं? तर during denaturation of protein, the shape of molecule or molecular shape of protein get changed. Molecular shape of protein get changed without breaking of amide linkage. म्हणजे amide linkage break होत नाही, पण molecular shape जो आहे, molecular structure जे आहे ते बदलतं. अमाइड लिंकेज कुठल्या स्ट्रक्चर मध्ये असतं? प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये असतं. प्रायमरी स्ट्रक्चर इज सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड कनेक्टेड बाय अमाइड लिंकेज. अमाइड लिंकेजनी हे अल्फा अमिनो ऍसिड कनेक्ट झालेले असतात. मग ती अल्फा अमिनो ऍसिडची जी चेन आहे, पेप्टाइड लिंकेज जी आहे, पेप्टाइड बॉन्ड जे आहेत, पेप्टाइड बॉन्ड तुटत नाहीत, बाकी नॉन कोव्हॅलंट बॉन्ड जे असतील ते चेंज होतात. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर चेंज होणार नाही, सेकंडरी, टर्शियरी, क्वाटर्नरी स्ट्रक्चर चेंज होईल. ड्युरिंग डिनॅच्युरेशन सेकंडरी, टर्शियरी अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन गेट चेंज्ड. मग स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे काय होतं? तर प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन ऑल्सो गेट चेंज. स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळे त्याच्यातल्या प्रॉपर्टी बदलून जातात. मोस्ट ऑफ द प्रोटीन्स लॉस्ट देअर बायोकेमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्यामध्ये असलेले जे बायोकेमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या बायोकेमिकल प्रॉपर्टीज नष्ट होतात. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की एखादा व्यक्ती खूप आजारी आहे आणि खूप अशक्त झालेला आहे, त्यावेळेला डॉक्टर त्याला काय म्हणतात, त्याला धारोष्ण दूध प्यायला सांगतात. धारोष्ण दूध म्हणजे दूध काढल्या काढल्या प्यायचं, तर त्याला म्हणतात धारोष्ण दूध. मग ते जे धारोष्ण दूध आहे म्हणजे काढल्या काढल्या ते थोडंसं गरम असतं, त्याला म्हणून धारोष्ण म्हणतात. तर त्या दुधामध्ये जे प्रोटीन्स असतात ते नॅचरल प्रोटीन असतात, त्यांचं सेकंडरी, टर्शियरी, क्वाटर्नरी स्ट्रक्चर डिस्टर्ब झालेलं नसतं. पण ज्यावेळेला आपण दुधाला उकळतो त्यावेळेला त्याच्यातली बॉन्डिंग जी आहे, नॉन कोव्हॅलंट बॉन्डिंग, काही बॉन्डिंग बदलते आणि त्याच्यामुळे त्याच्या बायोकेमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. म्हणून धारोष्ण दुधामध्ये जे गुणधर्म आहेत ते उकळलेल्या दुधामध्ये असणार नाही. आणि उकळलेल्या दुधामध्ये म्हणजे गवळीनी किंवा आणलेलं जे दूध आहे त्याच्यामध्ये जे गुणधर्म आहे ते पाश्चराईज पॅकेट मधल्या दुधाला ते गुणधर्म असणार नाही. म्हणजे बेस्ट कोणतं असेल तर धारोष्ण दूध, पण ते पण स्वच्छता वगैरेच्या कारणाने आपण ते यूज करत नाही किंवा आपल्यापर्यंत येईपर्यंत ते धारोष्ण राहत नाही, बरेच प्रोसेसेस असतात. तर ठीक असू दे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की नॅचरल जे दूध आहे न उकळता त्याच्यामधले गुणधर्म प्रोटीनमुळे वेगळे असतात. किंवा कधी कधी आपल्याला जास्त लवकर इफेक्ट आला पाहिजे म्हणून डॉक्टर असे सांगतात की कच्चं अंड म्हणजे न उकडता किंवा फ्राय न करता ते जे पण हे असेल ते एक डायरेक्टली दुधामध्ये टाकायचं आणि कच्चं अंड खायचं. तर त्याच्यामधनं मिळणारे जे नॅचरल प्रोटीन्स आहेत त्याच्यामुळे इफेक्ट लवकर येतो आणि त्याच्यासाठी पण ते हे करतात, प्रिस्क्राईब करत असतात किंवा डॉक्टर सजेस्ट करत असतात की कच्चं अंड खा, बॉईल अंड खाण्यापेक्षा. तर हे होतं डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन. तर इन प्रेझेन्स ऑफ
acid or base, alkali, or at high temperature, or agitation can disturb the non-covalent bonding, responsible for specific shape or specific structure of protein. This is known as denaturation of protein. Denaturation of protein. During denaturation, of protein, molecular shape of protein get changed. Molecular shape of protein get changed without breaking of amide linkages, amide bonds, without breaking of amide bonds. Thus, during denaturation, secondary, tertiary and quaternary structures of protein get destroyed. Hence, properties of protein are changed. Most of the proteins lose their biochemical properties. तर प्रोटीनचाच एक प्रकार असतो एन्झाईम, जे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे एन्झाईम. व्हॉट इज मीन बाय एन्झाईम? आपल्याला माहिती आहे लिव्हिंग मध्ये जे पण बायोकेमिकल रिएक्शन्स होतात, त्या बायोकेमिकल रिएक्शनला स्पीड अप करण्यासाठी, कॅटलाइज करण्यासाठी जो पण सबस्टन्स यूज केला जातो तो प्रोटीनचा फॉर्म असतो, त्याला आपण म्हणतो एन्झाईम. तर एन्झाइम्स म्हणजे the biochemical catalyst which increases the rate of biological reactions. The biochemical catalyst which increases the rate of biological reactions taking place at a physiological pH. फिजिओलॉजीचा pH म्हणजे बॉडीचा जो pH आहे, ब्लडचा जो pH आहे 7.4 at a body temperature of 37 degree Celsius is known as enzyme. जे पण एक केमिकल आहे, जे केमिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असतं, ते फिजिओलॉजिकल पीएच ला म्हणजे 7.4 पीएच ला आणि बॉडी टेम्परेचरला 37 डिग्री सेल्सिअसला बॉडीमध्ये होणाऱ्या बायोकेमिकल रिएक्शन्सला, बायोलॉजिकल रिएक्शन्सला फास्ट
करण्याचं काम, रेट ऑफ रिएक्शन वाढवण्याचं काम करत असेल त्याला आपण म्हणतो एन्झाईम. जसं इन्सुलिन हा एक प्रकारचा एन्झाईम आहे, म्हणजे प्रोटीनच आहे. सगळे एन्झाईम हे प्रोटीन असतात. तर इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय पॅन्क्रियाज अँड इट कंट्रोल्स शुगर लेव्हल इन ब्लड. ब्लड मध्ये जी शुगर आहे ती कंट्रोल करण्याचं काम इन्सुलिन करत असतं. जसं आपण म्हणतो की जे डायबेटिक पेशंट असतात त्यांचं इन्सुलिन सिक्रेशन डिस्टर्ब झालेलं असतं. म्हणजे इन्सुलिन सिक्रेशन डिस्टर्ब झाल्यामुळे ब्लड मधली शुगर कंट्रोल होत नाही. तर इन्सुलिन इज एन्झाईम विच इज युज्ड टू कंट्रोल ब्लड शुगर किंवा शुगर इन ब्लड. सलायवा मध्ये जे एन्झाईम असतं ते असतं अमायलेज. अमायलेज एन्झाईम प्रेझेंट इन सलायवा. नावच सांगताय अमायलेज. अमायलेज असं सिमिलर आहे की नाही. मग अमायलोज नावाचं जो पण पार्ट आहे म्हणजे स्टार्च. अमायलोज कुठे असतं? स्टार्च मध्ये असतं. मग अमायलेजला ब्रेकडाऊन करून त्याच्यातनं ग्लुकोज तयार करण्याचं काम, म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस करण्याचं काम हा अमायलेज जो एन्झाईम आहे तो करत असतो. तर अमायलेज इट इज प्रेझेंट इन सलायवा and it is used to convert or it is used to hydrolyze starch into glucose. Living cells जे असतात approximate each living cell contain 1000 types of different enzymes. एका लिव्हिंग सेल मध्ये जवळपास 1000 प्रकारचे वेगवेगळे एन्झाईम्स असतात. असं म्हणतात की जर आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम नसते तर एक वेळा जेवलेलं जेवण पूर्णपणे डायजेस्ट होण्यासाठी, डिकम्पोज होण्यासाठी, त्याच्यातनं एनर्जी रिलीज होण्यासाठी जवळपास 50 वर्ष लागले असते. आणि जर एन्झाईम नसते तर 50 वर्ष लागले असते म्हणजे एकदा आयुष्यभरातून फक्त 2दा जेवायचं काम पडलं असतं, आहे की नाही. मग जसं लग्न समारंभ करतात तसं जेवणाचे पण समारंभ केले असते असं. तर इच लिव्हिंग सेल अप्रॉक्सिमेट कंटेन 1000 डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाईम्स and these enzymes are very specific in their action. Very specific in their action म्हणजे जो तो आपापलं काम करतो, दुसऱ्याच्या कामामध्ये लुडबुड करत नाही. एका एन्झाईमला जी रिएक्शन दिलेली आहे कॅटलाइज करण्यासाठी तो तीच रिएक्शन कॅटलाइज करतो, इतर रिएक्शनला कॅटलाइज करत नाही किंवा त्याचं स्पीड कमी जास्त करत नाही. आपण केमिस्ट्रीमध्ये पाहतो एखादा इस्टर असेल किंवा ऍसिड अमाइड असेल किंवा ऍसिड क्लोराइड असेल, ऍसिड क्लोराइड, ऍसिड अमाइड किंवा ऍसिटल असेल, तर यांचं सगळ्यांचं हायड्रोलिसिस करण्यासाठी आपण करतो ऍसिड हायड्रोलिसिस. मिनरल ऍसिड कॅन कॅटलाइज द हायड्रोलिसिस रिएक्शन ऑफ इस्टर, ऍसिड अमाइड, ऍसिड क्लोराइड, ऍसिटल एक्सेट्रा. म्हणजे एक मिनरल ऍसिड आहे तो याचं पण हायड्रोलिसिस करतो, याचे पण हायड्रोलिसिसला सपोर्ट करतो. या सगळ्यांच्या आणखी बऱ्याच रिएक्शनला तो हायड्रोलाइज करायचं काम करतो. पण समजा आपण एन्झाईम घेतलं तर जो एन्झाईम अमाइडला कॅटलाइज करू शकतो तो इतरांना कॅटलाइज करू शकणार नाही. अमाइडचं हायड्रोलिसिस घडवून आणू शकतो तोच एन्झाईम इतरांच्या हायड्रोलिसिससाठी काम करू शकत नाही, करत नाही. त्याला म्हणतो आपण एन्झाईम्स आर व्हेरी पर्टिक्युलर, दे आर व्हेरी स्पेसिफिक इन देअर ऍक्शन. त्याच्यानंतर आहे मेकॅनिझम ऑफ एन्झाईम. तर एन्झाईम डेफिनेशन महत्वाची आहे, बोर्ड एक्झाम मध्ये विचारतील आणि तसंही सीईटी मध्ये तर काहीही विचारू शकतात. डेफिनेशन लिहायला येणार नाही पण त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यू येऊ शकतो. तर दी बायोकेमिकल कॅटलिस्ट, the biochemical catalyst which increases the rate of biological reactions taking place at physiological pH of 7.4 and at body temperature of
37 degrees Celsius is known as enzyme. For example, insulin, which is secreted by pancreas, control sugar level in blood. किंवा amylase, it is present in saliva, hydrolyze starch to अल्फा ग्लुकोज. म्हणून म्हणतात की जे जेवण आहे ते तोंडातच पचायला सुरुवात होते, कारण त्याच्यामध्ये अमायलेज जो पार्ट आहे स्टार्चचा, त्याचा हायड्रोलिसिस तोंडामध्ये सलायवाच्या याच्यातून सुरू होऊन जातं. म्हणून म्हणतात की जेवताना फार भरभर जेवायचं नाही, एक घास 32 वेळा चावायचा, जेणेकरून सलावा त्याचं काम पूर्ण करू शकेल. ठीक आहे. तर ऍक्च्युअली एन्झाइम्स आर प्रोटीन्स. केमिकली enzymes are proteins. Each living cell contain 1000 different types of enzymes. These are very specific in their action. Specific किंवा particular in their action. Mechanism of enzyme. Enzyme action. तर enzyme action can be described as lock and key arrangement. म्हणजे एन्झाईमची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन लॉक अँड की सारखी ऍक्शन असते. म्हणजे एका लॉकला एकच चाबी लागत असते, दुसरी अशा कितीतरी चाब्या आहेत पण सगळ्याच चाब्या काही एका लॉकला लागत नाही. पर्टिक्युलर एखादी चाबी त्या लॉकला लागत असते आणि फार जास्तीत जास्त दुसरी एखादी कुठली तरी लागत असेल. म्हणजे एकच टाईपची चाबी आपण 2-3 बनवलेल्या असतील तरच त्या लागतात, नाही तर अशा वेगळ्या वेगळ्या चाब्या त्याला लागत नाही. आणि 2 चाब्या लागत जरी असल्या तरी त्या सेमच स्ट्रक्चरच्या असतात, वेगळ्या स्ट्रक्चरच्या नसतात. मग त्याला म्हणतात की ऍक्शन ऑफ एन्झाईम कॅन बी डिस्क्राइब्ड ऍज लॉक अँड की मेकॅनिझम. आता हे जे लॉक अँड की मेकॅनिझम आहे याच्यामध्ये हा झाला एन्झाईम. या एन्झाईमच्या सरफेसवर एक ऍक्टिव्ह साईट असते. आता म्हणजे वेगवेगळे एन्झाईम असतात, प्रत्येक जण वेगवेगळे हे सांगू शकतं, डायग्राम सांगू शकतो. मी फक्त सोपं सांगते. हा समजा एन्झाईम आहे आणि या एन्झाईमवर एक पर्टिक्युलर शेप असतो, एक पर्टिक्युलर साईट असते ज्याला म्हणतात ऍक्टिव्ह साईट. तर इच एन्झाईम हॅव अ ऍक्टिव्ह साईट ऑन इट्स सरफेस. त्या एन्झाईमच्या सरफेसवर ही एक ऍक्टिव्ह साईट आहे, म्हणजे इथे रिएक्शन होऊ शकते. ऍक्टिव्ह साईट. मग आता सबस्ट्रेट विच हॅव धिस टाइप ऑफ शेप अँड साईज कॅन अटॅक ऑन धिस एन्झाईम थ्रू धिस साईट. म्हणजे जो सबस्ट्रेट आहे तो सबस्ट्रेट ह्याच्यावर अटॅक करेल. मग त्या सबस्ट्रेट मध्ये असं काहीतरी स्ट्रक्चर असलं पाहिजे, ते स्ट्रक्चर ह्या ऍक्टिव्ह साईट मध्ये फिट बसायला पाहिजे. मग एखादा समजा सबस्ट्रेट आहे आणि त्याची जी समजा असा एक सबस्ट्रेट आहे, काय असेल ते त्याचा शेप वेगळा असेल कुठला तरी, तर सबस्ट्रेटची जी शेप आहे किंवा ती जी साईज आहे ही साईज फिटोफिट याच्यात बसली पाहिजे. आणि ही जर साईज याच्यामध्ये फिटोफिट बसली आणि हा जो सबस्ट्रेट असेल, हा सबस्ट्रेट जो आहे हा सबस्ट्रेट या दोघांमध्ये ऍक्शन होईल
आणि या दोघांची रिएक्शन झाली, हे एकमेकांमध्ये कनेक्ट झाले की जे काय तयार होतं आपण त्याला म्हणतो कॉम्प्लेक्स. इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स तयार होतो. ह्या इंटरमिजिएट कॉम्प्लेक्सची ऍक्टिव्हेशन एनर्जी खूप कमी असते. दिस इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स हॅव व्हेरी लो ऍक्टिव्हेशन एनर्जी. ऍक्टिव्हेशन एनर्जी खूप कमी असते आणि आपल्याला माहिती आहे ऍक्टिव्हेशन एनर्जी जर कमी असेल तर रेट ऑफ रिएक्शन खूप जास्त असतो. दी complex which is formed by action of enzyme and substrate, that complex have very low activation energy. Due to very low activation energy, the rate of biochemical reaction is very high. When this complex is formed, after that there is formation of product. आता काय होईल का, याच्यामध्ये जे केमिकल चेंजेस आहे ते घडवून आणले जातात. मग सुरुवातीला हा सबस्ट्रेट या टाइपचा होता, एन्झाईम सोबत रिएक्शन केल्यामुळे हा शेप बदलून जाईल, याच्यामध्ये काहीतरी केमिकल चेंजेस होतील आणि हा सबस्ट्रेट वेगळ्या पद्धतीचा तयार होईल. आणि सबस्ट्रेट वेगळ्या पद्धतीचा तयार झाला म्हणजे आता प्रोडक्ट तयार झाला. आता हा सबस्ट्रेट राहिला नाही, प्रोडक्ट तयार झाला की हा इथनं बाजूला जाईल, निघून जाईल आणि हा जो एन्झाईम आहे पुन्हा जसाच्या तसा नवीन सबस्ट्रेटला पकडून केमिकल रिएक्शन करायला तयार आहे. तर दिस formation of enzyme substrate complex have very low activation energy, therefore rate of chemical reaction is very high. Approximately 10,000 one enzyme can react with 10,000 molecules of substrate per second. एका सेकंदामध्ये एक एन्झाईम जवळपास 10,000 सबस्ट्रेट मॉलिक्यूलला कॅटलाइज करू शकतो, 10,000 सबस्ट्रेट मॉलिक्यूल सोबत केमिकल रिएक्शन घडवून आणू शकतो. तर हे होतं मेकॅनिझम ऑफ एन्झाईम. काही महत्वाचे पॉइंट्स लिहिलेत आपण. ऍक्शन ऑफ एन्झाईम ऑन सबस्ट्रेट इज described as lock and key mechanism. लॉक अँड की मेकॅनिझम म्हणजे काय, एन्झाईम्स आर स्पेसिफिक इन देअर ऍक्शन. ईच एन्झाईम हॅव ऍक्टिव्ह साइट on its surface, substrate with same size and shape attacks on enzyme and there is formation of substrate enzyme complex. Substrate enzyme complex. It have very low activation energy. Hence, rate of reaction is high. Approximately one enzyme can react with 10,000 substrate units in 1 second. आता नॅचरल एन्झाईम्स बद्दल, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असलेल्या एन्झाईम्स बद्दल. तर काही एन्झाईम्स मॉडिफाय करण्यात आले म्हणजे आर्टिफिशियली तयार करण्यात आले, ज्याला आपण सिंथेटिक एन्झाईम असं पण म्हणू शकतो. तर मेनी एन्झाईम्स आर आयसोलेटेड फ्रॉम living organisms, especially from bacteria. These are known as synthetic enzymes. These enzymes are purified, crystallized and
the sequence of amino acids is detected or it is determined, and such type of enzymes are known as synthetic enzymes. म्हणजे जे नॅचरल बॉडीमध्ये आहे ते ठीक आहे, पण आपल्याला बॉडीच्या बाहेर जर त्याचा यूज करायचा असेल तर कसं करणार? एखादी लिव्हिंग बॉडी आहे, एका माणसाच्या एका पर्सनच्या बॉडीमध्ये आहे, ते एन्झाईम आहे, पण ते एन्झाईम जर का बॉडीमधून बाहेर आलं आणि त्यांनी काम म्हणजे त्याला बाहेर कसं काढायचं आणि बाहेर लॅबोरेटरीमध्ये त्याचा यूज कसा करायचा, त्याच्यासाठी हे सिंथेटिक एन्झाईमचा प्रकार करण्यात आला. तर खूप साऱ्या केमिकल रिएक्शन्स आहे इंडस्ट्रीजमध्ये, त्या केमिकल रिएक्शन्स किंवा ज्या पण रिएक्शन्स आहेत इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करून घडवून आणल्या जातात बाय युझिंग सिंथेटिक एन्झाईम. सिंथेटिक एन्झाईम्स आर ऑल्सो युज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा सिंथेटिक एन्झाईमचा खूप उपयोग होतो. काही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स बघायचे आहेत आपल्याला. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम. तर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स. ग्लुकोजचं कन्व्हर्जन फ्रक्टोज मध्ये करण्यासाठी ग्लुकोज आयसोमरेज नावाचं एक सिंथेटिक एन्झाईम यूज केला जातं. तर ग्लुकोज इज कन्व्हर्टेड इनटू फ्रुक्टोज बाय युजिंग ग्लुकोज आयसोमरेज. ग्लुकोज आयसोमरेज एन्झाईम इज युज्ड टू कन्वर्ट ग्लुकोज इनटू फ्रुक्टोज. आता एवढा कुटाणा कशासाठी? तर ग्लुकोज जो आहे तो लेस स्वीट आहे आणि फ्रुक्टोज जो आहे स्वीटेस्ट शुगर. शुगर मध्ये सर्वात गोड जो असेल तर तो आहे फ्रुक्टोज. मग ग्लुकोजचं रूपांतर फ्रुक्टोज मध्ये करण्यासाठी ग्लुकोज आयसोमरेज. आपल्याला माहिती आहे ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. मग ग्लुकोजचं रूपांतर फ्रुक्टोज मध्ये आयसोमरायझेशन करायचं असेल तर त्याला म्हणतात, तो जो एन्झाईम आहे त्याला नाव दिलंय ग्लुकोज आयसोमरेज. नवीन अँटीबायोटिक तयार करण्यासाठी पेनिसिलिन जी असायलेज नावाचं एन्झाईम यूज केलं जातं. पेनिसिलिन जी असायलेज इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ antibiotics. अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी पेनिसिलिन जी असायलेज नावाचं सिंथेटिक एन्झाईम यूज केलं जातं. जसं आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो की वेगळे वेगळे प्रकारचे डिटर्जंट्स असतात. सर्फ एक्सेल असेल, निरमा असेल किंवा एरियल वगैरे असेल, तर प्रत्येकाचं किंमत वेगळी वेगळी असते, कारण त्याच्यामध्ये असलेले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जे असतात ते वेगळे वेगळे असतात. तर लॉन्ड्री डिटर्जंटसाठी एक एन्झाईम यूज केलं जातं प्रोटीएज. is used again for manufacturing of laundry detergent. Laundry detergents. कॉस्मेटिक्स मध्ये इस्टर्सचा यूज केला जातो. कॉस्मेटिक्स मध्ये जो इस्टरचा यूज म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की कॉस्मेटिक मध्ये सुगंध खूप वेगळे वेगळे असतात. म्हणजे प्रत्येकाला वेगळं वेगळं, जसं अगदी काय म्हणतात ते फेशियल बिशियल करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण फ्रुटी वेगळं असतं, फ्लावर्सचं वेगळं असतं, हिनाचं वेगळं असतं, काय वेगळे वेगळे त्याला हे असतात. मग हे सगळे सुगंध येतात कुठून? तर इस्टर पासून. तर इस्टर्स जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज केले जातात ते सुद्धा जेनेटिकली मॉडिफाईड एन्झाईम्स यूज करून केले जातात. The genetically modified enzymes are used to manufacturing of to manufacture esters used in cosmetics. Genetically modified enzymes are used in manufacturing of esters
Esters used in cosmetics. तर हे होते इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम.